नमस्कार मित्रांनो, मी सुषमा पाटील खादाड प्रमंतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। तर आज आहे संकष्टी चतुर्थी गावाला। सो आज आम्ही बनवणार आहे फणसाची भाजी। तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरनं कळतच असेल की एवढं सगळं घामोळं आणि पिंपल्स आलेत, ते आले आहेत खूप आंबे खाऊन। तुम्हाला कळत असेल मी किती आंबे खाल्ले असतील यावर्षी भरपूरच आंबे होते। आणि ही आहे आमची दुर्वा। हिची मम्मी आपल्याला शिकवणार आहे आणि ज्योती वहिनी शिकवणार आहेत फणसाची भाजी कशी बनवायची। आणि खरंच सांगते, तुम्ही बनवून बघा, अप्रतिम लागते। आणि आज उपवास आहे सगळ्यांचा, त्याच्यामुळे फणसाची भाजी स्पेशली बनवूया असा हा माझा हट्ट होता। तर चला तर मग सुरुवात करूया। आपला फणस आलेला आहे आणि तस्मय आणि अनय पण आलेले आहेत। हाय अनय, गुड मॉर्निंग। हाय तस्मय, गुड मॉर्निंग। बाई, फणस कापायला कोयतो लागता, तलवार नाही तुमची। सगळं त्याचा डीक काढतायत। फणसाच्या भाजीला कसा फणस घेतात काकी? हा, रसाळ। आणि अर्धा कच्चा असतो की? बघा, 3 शॉट फणस तुटलेला आहे। छोटे छोटे भाग करून घेणार आणि आम्ही नंतर साफ करणार। तोपर्यंत तुम्हाला विहीर दाखवते मी। बावडी आमची बघू शकता किती खोल आहे। आणि आमच्या इथे प्रत्येकाकडे विहीर आहे। दुर्वा बघता सगळा कसा काय चालू हा। तर आता ज्योती वहिनींचं पण आगमन झालेलं आहे आणि आता आम्ही साफ करणार आहे। ती मला बोलते भाजीला बरं आहे, भाजी रात्री दिला असतं तर रात्रीच झालं असतं, काहीतरी। दुर्वाची शाळा कधीपासून? 15 रोयाला कोण आहे? घर आहे तुमचं? सावलीला। सावली हैसून सिंधुदुर्ग किल्लो तेवढं आमचा गावचे मुरुड किल्ला। जंजिरा मुरुड जंजिरा। माझी वहिनी आहे तिकडची,
मुरुड जंजिरा मस्त ते पण मजा इकडे येते. पण आहे. होळी बिळी आमच्या गावात मस्त होते. एकदम रात्रभर जागरण असतं. आणि होळीला नवस किती असतं आणि हे असतं जोडी वगैरे हे करतात नवीन नवरा नवरी असते. आमचा सगळा झाला कोविड. आमचा काय अनुभव काय मिळाला. ते पोळी पोळी तर आता दुर्वा आमची गोट्या फोडणार आहे. आता ताकद बघूया दुर्वाची. दुर्वा सकाळी नाश्ता काय केलायस? चपाती चपाती खाल्ली आहे. तर चपातीचा जोर आता आपल्याला कळणार आहे. आई ह्या, ई. एवढा तर आपण कुस्करच केलं. हळूहळू. तिने जोर दाखवला पहिल्या ह्याच्यावर. त्याने सगळं असतं ना, शेती करायला. म्हणजे चांगली आहेत घरी. भाजी मस्त लागली. मला तर खूप आवडते याची भाजी. बिजूचा आमका पाऊस इलो इकडे कर गं सुट्टी. भिजतलच पाऊस. गवर असते ना तुमच्याकडे? हो, गवर आमच्याकडे नसते. नाही नसते. आम्ही तिथे कोळ्यांची असते ना, ती पूजायला जाते. गवर नाही आमच्या तुमची? गावी असते. हा, तेच माहिती. म्हणजे एकत्र कुटुंबाची असते ना, हा, ती एकत्र असते आमची. इकडे असते गावाला. गावाला असते. इथे आम्ही ते कोळ्यांचे आहेत ना, त्यांच्या इथे पूजायला जातो. त्यांच्या गौरी मस्त असतात हा. मस्त असतात. खरे दागिने घालतात ना, आणि सजवतात एवढं सुंदर सजवतात छान ना. हा. तर दागिने पण खरे असतात त्यांचे खूप सुंदर सजवतात. भारी असते बघण्यात. साफ करून झालेले आहेत घरे. आणि आता काकी मिरची आणि खोबरं रेडी करता. आणि मोठ्या ठेचून साफ झालेल्या आहेत. आणि दुर्वा बघते. तर पाऊस ज्याच्यासाठी मी खास गावी आलेली आहे. सो पाऊस चालू झालेला आहे आणि अनय आमचा भिजतोय. अनय कसा भिजतोय? ही लाजतोय तिघांनी. वाव. मध्ये आम्ही पावसाचा ब्रेक घेतलाय कारण की खूप जोरात पाऊस आलाय. हो की नाही? अरे ह्याच्यावर नाही पडायला होणार. हे सुळसुळीत नाही ना म्हणून. ओके. ए जोरात दोन फिरायचं. चला जोरात. तर आपली चूल रेडी झालेली आहे. घरे धुत आहेत. धुवून घेतले. हां
सगळे आपले इन्ग्रेडियंट्स रेडी आहेत आणि आपला टोपही आता तापलेला आहे. आणि काका मोबाईल बघतायत. तेल तापलंय आता कडकडीत. आणि आता काकी टाकतायत जिरं. साधारण किती मिरच्या घेतल्यात आपण? किती? 25 30 मिरच्या घेतल्यात. कारण की तिखटपणा आला तरच भाजीला चव छान येते. आणि दुर्वा आमची बघते, शिकते. कांदा पण टाकतात. आज उपास आहे ना, उपासासाठी बनवते. हां, म्हणून हळद आणि कांदा नाही टाकला. भाजी उपासाची आहे म्हणून हळद आणि कांदा स्किप करायचा, नाही तर हळद आणि कांदा टाकायचा.
कुठे कांदा नाही ना घातला. आता जाडं मीठ, तर आपल्याला आता ही थोडी वाफेवर शिजवायची आहे. So आता गणपतीची आता हो पडतलोच बोलता संकष्टी तर वेली पडन दे पाऊस पडन. लाईट जाऊन नको. हा लाईट नको जाऊन दे बस. तसं काय गावात एवढा गरम नाही होणार पण वाटप बिटप लावचे वांदे होतात ना. माका वाटतं करूनच ठेवचा लागतला वाट. हो अजून शिजायला पाहिजे ना थोडी. डाग काढून टाकते. खोबरा मारते. बाहेर पडता पाऊस आणि फणसाची भाजी खातलो मज्जाच मज्जा. वरून खोबरा, संध्याकाळला चांगली ठेवा. तर आम्ही बोलवलेलं आहे केळ्याची पान काढायला पप्पांना. काढा काय हे बघा हा चांगला ह्याचा पण चालत. आता काय हे होते काढली ती. हा चालत फाटलेला पण आपण छोटासच वया ही भिजलय. धन्यवाद. आता केळीचं पान कापायचं आपल्याला आणि मस्त पाऊस पडतोय आणि ते बघा मुलं आमची भिजतायत तिकडे टेरेसवर. आपण जाऊया लवकरच तिकडे भिजायला. आता हा बस झालं. चला आता आपली केळीची पानं आहेत रेडी सर्व साठी. वा मस्त चांगला. मस्त सुगंध सुटलाय आणि आता पावसामध्ये मस्त गरमागरम भाजी खायला मजा येणार आहे. आमटी
काय करायची आता नको मग ते हिची पण गरम करून शेंगदाण्याची बरी तरी कालची भाजी बरी भाजी खाल्ली त्या दिवशी 2-3दा खाते ना गं. तर सरिताताईची आम्ही आठवण काढलेली आहे. सरिताताई जर बघत असेल व्हिडिओ तर ही भाजी बघ आणि परत गावाला तिकीट काढून ये. शिजले हे शिजले शिकले त्याच्यात त्याचा फोटो काढतो ना आम्हाला मस्त अजून करू. तर पाऊस आणि आपली फणसाची भाजी बघू शकता तुम्ही. वाव, काय सुगंध सुटलाय, काय सांगू तुम्हाला. कशी झाली आहे? एक नंबर अप्रतिम. आणि पावसात खाताना कसं वाटतंय, पावसाचा फील घेताना? मस्त धन्यवाद आम्हाला फणसाची भाजी शिकवल्याबद्दल. आम्ही पुढच्या वर्षी स्वतः बनवून तुम्हाला देणार. हो हो आम्हाला बस ना बस खुर्चीवर बस. तुला आपण कमीच लागते मसाले मसाले छान झाले. त्याची भाजी चांगली होती आपण त्याची भाजी. बरे बरे होते असं होईल त्या दिवशीची अशी नाही झालेली ग. ते कोवळे होते बरोबर मोठे व्हायचे बरे फणसाच्या म्हणजे रसाळच कापो वगैरे नाही बरी होती. हळद मसाला पण ती